नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली असून कोरेगावमधून आमदार शशिकांत शिंदे यांना तर कराड उत्तर मतदारसंघासाठी बाळासाहेब पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोरेगावमध्ये आता दोन शिंदेमध्येच निकराचा सामना होणार आहे हे स्पष्ट झालेले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी सायंकाळी 6 वाजता 45 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि कराड उत्तर या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. कोरेगावातून आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे, तर कराड उत्तरमधून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांना संधी दिली आहे. आमदार शशिकांत शिंदे हे कोरेगावमधून सलग चौथ्यांदा निवडणूक रिंगणात असणार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आहेत. मागील निवडणुकीत महेश शिंदे यांच्याकडून शशिकांत शिंदे यांचा थोड्या मतांनी पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा दोघे समोरासमोर आले आहेत. कराड उत्तर मतदारसंघातून पक्षाने पुन्हा आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. या ठिकाणी महायुतीमधून कोण उतरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा मतदारसंघ मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादात हा मतदारसंघ नेमका कोणाकडे जातो यावरच या मतदारसंघातील लढत ठरणार आहे. आमदार शशिकांत शिंदे, वैशालीताई शशिकांत शिंदे यांच्यासह 8 उमेदवारांनी अर्ज केले दाखल. कोरेगावात गुरुवारी 8 उमेदवारी अर्ज दाखल. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 8 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शशिकांत जयवंतराव शिंदे आणि वैशाली शशिकांत शिंदे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर दिवसाअखेर 14 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी यासंदर्भात माहिती दिली. शशिकांत जयवंतराव शिंदे राहणार लासुर्णे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने 1, सौ वैशाली शशिकांत शिंदे राहणार लासुर्णे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे 1, जालिंदर शंकर गोडसे राहणार डिस्कळ यांनी शिवसेना शिंदे गट व अपक्ष 1, उद्धव आत्माराम करणे राहणार करंजखोप यांनी अपक्ष म्हणून 1, संतोष गणपत कमाने राहणार गोपूज यांनी अपक्ष म्हणून 1, सचिन सुभाष महाजन राहणार बुध यांनी अपक्ष म्हणून 1 आणि उमेश भाऊ चव्हाण राहणार कारणवाडी यांनी अपक्ष म्हणून 1 असे एकूण 8 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. श्री चौनेश्वराची शनिवारपासून वार्षिक यात्रा, शासन काठ्यांचा होणार भेट सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. पर्यटनाचा क वर्ग दर्जा असलेल्या कोरेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र चौनेश्वर येथील श्री चौनेश्वराची वार्षिक यात्रा शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी साजरी होत असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान विविध ठिकाणाहून येणाऱ्या शासनकाठ्यांचा भेट सोहळा होणार आहे, अशी माहिती मंदिराचे पुजारी रमेश पवार, रामचंद्र पवार व राजेंद्र पवार यांनी दिली. कोरेगाव व वाई तालुक्याच्या सरहद्दीवर आणि समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर चौनेश्वर हे ऐतिहासिक ठिकाण आहे. देवांचे वैद्य अश्विनी कुमार यांचे मित्र सप्तर्षीपैकी एक भृगपुत्र चवन ऋषी यांची ही तपोभूमी. चवन ऋषींची तपोभूमी म्हणून या गावाचे वेगळेच महत्त्व असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी येत असतात. चौनेश्वर येथे श्री चौनेश्वर श्री महादेव व जानुबाई देवीची मंदिरे असून या मंदिराचा जीर्णोद्धार काही वर्षांपूर्वी उद्योजक मधुकर मुसळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सहकार्यातून झाला आहे. गेले वर्षभरात मंदिर व परिसरात लोकवर्गणीतून अनेक कामे मार्गी लागली आहेत. या जीर्णोद्धारामुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडली असून दिवसेंदिवस चौनेश्वर येथे भक्तांच्या गर्दीत वाढताना दिसत आहे. दरवर्षी अश्विन महिन्यातील चौथा शनिवार व रविवारी श्री चौनेश्वराची यात्रा भरते. शनिवारी रात्री श्री चौनेश्वराचा गावातून छबिना निघतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील मानाची लोटांगणे होतात. दुपारी श्री चौनेश्वराची सासनकाठी व गुळुंबच्या सासनकाठीची भेट होते. यावेळी हरिपूर
वरखडवाडी, करंजखोप, रंदुलाबाद, मोरबेन, सोनके, हिवरे, तरडगाव आदी ठिकाणांहून सासनकाठ्या येत असतात. सासनकाठ्यांचा भेट सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. यात्रे दिवशी मंदिर परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाला आंबे लागतात अशी येथील आख्यायिका असून या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी येत असतात. चौनेश्वर गावात सन 2000 पासून पर्यटन स्थळ क वर्ग दर्जा मिळाला असल्याने या ठिकाणचा कायापालट होत आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने वीज, पाणी, रस्त्यासह मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. यात्रा उत्सव शांततेत साजरा करावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. कोरेगाव येथे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र मंजूर. शुक्रवारपासून कामकाजास सुरुवात. प्रति क्विंटल दर 4,892 रुपये दर मिळणार. कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केटिंग फेडरेशन व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव बाजार समितीच्या आवारामध्ये खरेदी विक्री संघाच्या गोदामामध्ये खरीप हंगाम 2024 मध्ये उत्पादित सोयाबीन सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले व बाजार समितीचे सचिव संताजी यादव यांनी गुरुवारी दुपारी 3 वाजता माहिती दिली. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी 7/12 उतारा खरीप हंगाम 2024 मध्ये सोयाबीनची पीक पाणी नोंदीसह आधार कार्ड, बँक पासबुकच्या झेरॉक्स घेऊन याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कृषी सहकार व पणन विभागामार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे. सोयाबीन शेतीमालाच्या जादा आवकेमुळे बाजारभाव आधारभूत किमतीपेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने सदरची हमीभाव योजना सुरू केली आहे. खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी नाफेड, मार्केटिंग फेडरेशन, सहकार खाते, खरेदी विक्री संघ व बाजार समितीचे प्रयत्न केले असल्याचे संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर व बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट पांडुरंग भोसले यांनी सांगितले. खरेदी केंद्रावर योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी बाजार समिती व खरेदी विक्री संघाने पूर्वतयारी केली असल्याचे खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले व बाजार समितीचे सचिव संताजी यादव यांनी सांगितले. खरेदी केंद्रावर माल घेऊन येताना तो स्वच्छ असावा. मालाची आर्द्रता कमाल 12% असावी. मालामध्ये काडी, कचरा, माती व डाळ नसावी. नाफेडने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे योग्य त्या दर्जाचा माल शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणावा असे आवाहन शहाजीराव क्षीरसागर यांनी केले आहे. गोंदवले खुर्द येथे पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेली. दुचाकीवरील तिघांना वाचवण्यात यश. पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. मान तालुक्याला परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मलवडी परिसरात बुधवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे मानगंगा नदीला मोठा पूर आला असून नदीपात्रात ठिकठिकाणी असणारे सर्व बंधारे ओसांडून वाहू लागले आहेत. नदीवरील बहुतांश पूल सध्या पाण्याखाली आहेत. गोंदवले खुर्दमध्ये बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास राजस्थानी कारागिरांची एक दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली. सुदैवाने दुचाकीवरील 3 जणांना वाचवण्यात यश आले आहे. गुरुवारी सकाळी 11:30 वाजता पुलापासून काही अंतरावर नदीपात्रात मध्यभागी दुचाकी सापडली. रस्सीच्या साह्याने युवकांनी ती बाहेर काढली. या प्रकारामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. गोंदवले खुर्द येथील मानगंगा नदीच्या पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. पाण्याला प्रचंड दाब आहे. गोंदवले खुर्द परिसरात कारागीर व मजूर म्हणून काम करणारे राजस्थानी लोक आपल्या घराकडे जाण्यासाठी जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट शोधत जात होते. रानंद येथे काम करण्यासाठी राजस्थानी कारागीर आले आहेत. बुधवारी दिवसभर काम करण्यासाठी हे कारागीर लोधवडे व या गावी गेले होते. तिथे काम पूर्ण करून माघारी येत असताना त्यांना नदीतील पुराच्या पाण्याचा अंदाज आला नाही. घराकडे जाण्याच्या ओढीने त्यांनी दुचाकी थेट नदीपात्रात घातली आणि पुलावर बरोबर मधोमध इंजिनवर पाण्याचा दाब पडल्याने ही दुचाकी बंद पडली. पाण्याच्या दाबाने दुचाकी पाण्यात पडल्यानंतर काही लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना या कारागिरांना वाचवण्यात यश आले. मात्र त्यांची दुचाकी पाण्यात वाहून गेली. मानगंगा नदीला सातत्याने पूर येत असून पुराचे पाणी पुलावरून वाहत आहे. या पुलाची उंची वाढवणे अतिशय गरजेचे आहे. शेडगे वस्ती, कदम वस्तीसह रानंद, झाशी व शिखर शिंगणापूर या गावांकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र गेली अनेक वर्ष हा रस्ता आणि पूल दुर्लक्षित राहिलेला आहे. त्यामुळे याची उंची लवकरात लवकर वाढवणे गरजेचे आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी गोंदवले खुर्द ग्रामस्थांनी केली आहे.